16 फेब्रुवारी 2015 या दिवशी कॉम्रेड गोविंद पानसरे हे फिरायला गेले असताना त्यांच्यावर दोघा हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या। यामध्ये गंभीर जखमी झालेले कॉम्रेड पानसरे यांचं उपचारादरम्यान निधन झालं। स्थानिक पोलिसांसह SIT कडून या खुनाचा तपास सुरू आहे। दरम्यान कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या डाव्या आणि पुरोगामी विचारसरणीला विरोध करण्याच्या उद्देशानं त्यांचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करत सनातन संस्थेशी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। यामधील अटकेत असलेले सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, भरत कुरणे, अमित बद्दी आणि वासुदेव सूर्यवंशी यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता। या अर्जावरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं आज या 6 जणांना जामीन मंजूर केलाय। हा खटला लवकर संपणार नाही, तसंच या गुन्ह्याच्या तपासात प्रगती नसल्यानं संशयित जामिनासाठी पात्र असल्याचं सांगत न्यायमूर्ती AS किल्लेदार यांच्या 1 सदस्यीय पीठानं संशयितांना जामीन दिलाय।